संपूर्ण कुटुंबासमोर येणार जीवा आणि काव्याचा भूतकाळ. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि काव्याची सक्सेस पार्टी असते. सगळेजण जमलेले असतात तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की काव्य आलीये म्हणल्यावर तुमचं काही लक्ष लागणार नाही आता. तेव्हा पार्थ म्हणतो हा ते बरोबर आहे, पण आपल्याला आता पेनड्राईव्ह चेक करता येणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते का बरं? तेव्हा पार्थ सांगतो की कारण काव्यासमोर आलेत ना आता, आणि हे तर सरप्राईज आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते हा मी विसरलेच होते. पण पार्थ आज स्क्रीनवर जे काय दिसणार आहे ते बघून जीवा आणि काव्या खूप खुश होणार आहेत. हे ऐकताच पार्थ सुद्धा खूप खुश होतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की स्टेजवरती काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ कार्यक्रम सुरू करत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की 1 वर्षाआधी आम्ही नकळत एकमेकांना भेटलो होतो. तेवढ्यात पार्थ म्हणतो आजचा हा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे. तेवढ्यात नंदिनी म्हणते आणि त्याच्यासाठी हे सरप्राईज आहे. त्यानंतर पार्थ आणि काव्या नंदिनी आणि जीवाकडे जातात आणि प्रोजेक्टर चालू होतो. प्रोजेक्टर वरती नंदिनी आणि जीवाचा फोटो येतो. हे बघताच नंदिनी खूप खुश होते. त्यानंतर पार्थ आणि काव्याचा सुद्धा फोटो येतो. तेव्हा काव्या सुद्धा खूप खुश होते. पण आता पुढे जे काही घडलं ते बघतात सगळे थक्कच राहतात. प्रोजेक्टर वरती जीवा आणि काव्याचा फोटो येतो. लग्ना अगोदरचे त्यांचे प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर उघड होतं. हे बघताच मालिनी आणि विक्रम यांना तर धक्काच बसतो. तेवढ्यात पार्थला सुद्धा मनात विचार येतात की काव्य आणि जीवा एकत्र. हे बघतात काव्याला सुद्धा खूप टेन्शन येतं. जीवाला सुद्धा धक्का बसलाय. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.